राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी मोठा एक निर्णय सरकारचा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याला मंजुरी मिळाली आहे। योजनेसाठी 1720 कोटी रुपयांच्या निधीला शासनाची मान्यता मिळाली आहे। आपल्या सरकारने निर्णय घेतला, मोदीजींनी शेतकऱ्याला 9000 रुपये आपण डीबीटीचे देणार आहोत। आपण नमो शेतकरी सन्मान योजना आणली आणि 6000 रुपये आपण पण देणार आहोत। साठी सगळ्यात मोठी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। तुम्ही जर नमो शेतकरी योजनेची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। आज 4 तासाच्या आतमध्ये तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 3000 रुपये या ठिकाणी जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर येत आहे। तर तुमच्या पाठीमागच्या महिन्यामध्ये 2000 रुपये नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा झाले होते, पण नवीन वर्षापासून तुमच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर येत आहे। त्यासाठी तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे जमा करावी लागणार आहेत याची सविस्तर डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सध्या पाहिलं तर लवकर जवळजवळ 91,65,156 शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हा लाभ आता 4 तासाच्या आतमध्ये वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आता देण्यात आलेली आहे। नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या सर्व शेतकऱ्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। गेले अनेक दिवस झालं हप्ता आज येणार उद्या येणार असं ठिकाणी सोशल मीडियामध्ये सांगण्यात येत होतं, तरी देखील अद्याप शेतकऱ्याच्या खात्यावरती हप्ता जमा झालेला नाही। त्यामुळं राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये सध्या संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। कारण काही बातम्यांमध्ये असे देखील सांगण्यात होतं की नमो शेतकरी योजनेचा सप्ताह म्हणजे आज पैसे येणार उद्या पैसे येणार, आज हप्ता जमा झाला, परंतु प्रत्यक्षामध्ये जर बघायला गेलं तर अद्याप देखील शेतकऱ्याच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा झालेला नाही। त्यामुळे आता नेमका नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आमच्या खात्यावरती कधी जमा होणार असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित करण्यात येत होता। कारण की शेतकऱ्यांनी देखील हप्त्याची जी काही अत्यंत गरज आहे। आता तुम्ही देखील पाहत असाल सध्या पाहायला गेलं तर रब्बी हंगाम सुरू आहे। आता रब्बी हंगाम सुरू म्हटल्यावर शेतकऱ्यांना या ठिकाणी फवारणी करता औषधी बी बियाणे खरेदी करण्याकरता शेतकऱ्यांना देखील पैशाची गरज असल्यामुळे नेमका नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी येणार असा शेतकऱ्याचा प्रश्न वारंवार उपस्थित होता। त्यातच शेतकऱ्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आलेली असून शेतकऱ्याच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी जमा होणार आहे आणि या ठिकाणी आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता म्हणजेच काही शेतकऱ्यांना 4000 रुपये देखील मिळणार आहे। तर आता कोणत्या शेतकऱ्यांना खात्यावरती 4000 रुपये मिळणार आहेत आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता 2000 रुपये आणि जमा होणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्याच्या खात्यावरती 3000 रुपये जमा होणार आहे, कोणत्या शेतकऱ्याच्या खात्यावरती 4000 रुपये जमा होणार आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नेमका नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार आहे, कोणत्या तारखेला जमा होणार आहे, कोणत्या दिवशी जमा होणार आहे आणि कोणत्या वेळेला जमा होणार आहे आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। म्हणजेच नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील राज्यातील साधारण 90 लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। आता तुमचा नेमका हप्ता तुमच्या देखील खात्यावरती कधी जमा होणार, त्यानंतर तुमच्या खात्यावरती किती रुपये जमा होणार आणि किती रुपयाचा हप्ता जमा होणार याबद्दलची सर्व काही माहिती आता तुम्हाला बघायला मिळणार आहे। तर आतापर्यंत तुमच्या बँकेच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे 7 हप्ते जमा झाले असतील आणि आता तुम्ही 8व्या हप्त्याची वाट पाहत असाल तर तुमच्याकडे अतिशय महत्त्वाची या ठिकाणी माहिती समोर आलेली आहे। तुम्ही देखील नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे। अतिशय महत्त्वाचा असणारा व्हिडिओ, थोडा वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत तुम्ही पाहण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला देखील समजेल की आमच्या खात्यावरती हप्ता नेमका कधी जमा होणार। आता नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचं वितरण संदर्भातील सर्वात मोठी माहिती या ठिकाणी आपण माहिती बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून ठेवा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। चला तर बघूया आता सविस्तर अपडेट। तर आता राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे।
नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचं वितरण, या वितरणासंदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी आहे. आता कोणत्या शेतकऱ्याच्या खात्यावरती 2000 रुपये हप्ता जमा होणार, कोणत्या शेतकऱ्याच्या खात्यावरती 3000 रुपयाचा हप्ता जमा होणार आणि कोणत्या शेतकऱ्याच्या खात्यावरती 4000 रुपयाचा हप्ता जमणार, हे देखील आता तुम्हाला बघायला मिळणार आहे. आता त्याचबरोबर या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्याची पडताळणी देखील करण्यात येत आहे. यावर्षी सरकारने काही अटी आणि नियमांमध्ये देखील काही बदल केलेले आहेत. पिवळे आणि केसरी रेशन कार्ड असलेल्या शेतकऱ्याची फेर तपासणी या ठिकाणी सध्या करण्यात येत आहे. आता बऱ्याच शेतकऱ्याला योजनेमधून अपात्र देखील सध्या करण्यात येत आहे. आता एकंदरीत जर आकडेवारी बघायला गेली तर 2024 मध्ये साधारणतः 96 लाख शेतकऱ्याच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा केला होता. त्यानंतर 2025 मध्ये त्याची संख्या कमी झाली आणि 2025 मध्ये जवळजवळ 93 लाख शेतकऱ्याच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा करण्यामध्ये येत होता आणि आता 2026 मध्ये सुरू झालेला आहे. आणि यावेळी आता बऱ्याच शेतकऱ्याचा हप्ता बंद करण्यात आलेला असून आता यावर्षी सुद्धा यावेळी जो नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आहे तो राज्यातील साधारणतः 90 लाख शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा होणार आहे. म्हणजेच याचा अर्थ साधारण वर्षाला 3 ते 6 लाख शेतकऱ्याला सरकारच्या माध्यमातून अपात्र करण्यात आलेला आहे आणि तब्बल 6 लाख शेतकऱ्याचा हप्ता हा बंद करण्यात सुद्धा आलेला आहे. मग आता 6 लाख शेतकऱ्याचा हप्ता का बंद करण्यात आला, तुमचा देखील हप्ता बंद झाला तर तुमचा पैसे येणार का, याबद्दल देखील सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ही माहिती घेणं तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. आता बघा, समोर आलेल्या आकडेवारीनुसार नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या लाभापासून साधारणतः 6 लाख शेतकऱ्यांना अपात्र देखील करण्यात आलेलं आहे. आता या शेतकऱ्याला अपात्र का करण्यात आलं ते देखील आपण व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करू. आता या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की जे शेतकरी म्हणजेच निकषामध्ये बसत नव्हते, नमो शेतकरी योजनेच्या निकषामध्ये जे शेतकरी बसत नव्हते, तर अशा शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून अपात्र देखील करण्यात आलेला आहे. आता कोणत्या शेतकऱ्यांना अपात्र करण्यात येत आहे तर या ठिकाणी स्पष्टपणे काय सांगण्यात आले बघा. तर बघा, यावेळी सरकारने तपासणी अधिक केलेली आहे, ज्यामुळे लाभार्थीची संख्या 96 लाखावरून सुमारे 90 लाखावरती आलेली आहे. म्हणजे तब्बल 6 लाख शेतकऱ्याचा हप्ता हा बंद करण्यामध्ये आलेला आहे. आता कोणत्या कारणामुळे हप्ता बंद करण्यात आलेला आहे थोडक्यामध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर नेमका नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार हे देखील तुम्हाला बघायला मिळणारच आहे. त्यासाठी फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. आता पहिला जो नियम आहे तो म्हणजे या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलाय तर तुम्ही बघा, रेशन कार्ड नुसार एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला हा लाभ मिळणार आहे. जर एका कुटुंबामध्ये एकापेक्षा अधिक व्यक्ती म्हणजेच एकापेक्षा जास्त शेतकरी एकाच कुटुंबामध्ये नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असाल तर अशा शेतकऱ्याचा हप्ता हा बंद करण्यात येत आहे. आता एका कुटुंबामध्ये फक्त एकाच व्यक्तीच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा बंद केला म्हणजेच की जमा केला जाणार आहे की नाही याची देखील सविस्तर माहिती बघणार आहे. तर सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर एका कुटुंबामध्ये एका शेतकऱ्याच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत. जर एकापेक्षा अधिक शेतकरी एका कुटुंबामध्ये नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असतील तर अशा शेतकऱ्यांचा हप्ता देखील बंद करण्यात येणार असल्याची माहिती आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता पहिला नियम आपल्याला बघायला मिळत आहे, रेशन कार्ड नुसार एकाच कुटुंबातील केवळ एकाच व्यक्तीच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत. जर एका कुटुंबामध्ये एकापेक्षा अधिक जण या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असतील तर अशा शेतकऱ्यांना अपात्र देखील करण्यात येणार आहे आणि शेतकऱ्याचा हप्ता देखील बंद केला जाणार आहे. त्यानंतर ज्या शेतकऱ्याची ई-केवायसी नसेल तर अशा शेतकऱ्यांना देखील शेतकऱ्याचा हप्ता बंद केला जात आहे. तर लक्षपूर्वक तुम्ही पाहण्याचा प्रयत्न करा. दुसरा नियम म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नसेल तर अशा शेतकऱ्याचा हप्ता हा सुद्धा बंद होणार नाही. पण ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नसेल तर अशा शेतकऱ्याचा हप्ता बंद होणार आहे. तर त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप देखील ई-केवायसी केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी तुम्ही तात्काळ ई-केवायसी करा. त्यानंतर तुमच्या बँकेचं खाते आहे ते बँकेचं खातं आधार कार्डशी लिंक नसते तर आता ज्या शेतकऱ्याचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा देखील शेतकऱ्याचा हप्ता हा बंद होणार आहे. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे,
आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करायचं आहे आणि लिंक आहे की नाही याची तुम्हाला खात्री देखील करायची आहे। जर तुमचं आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर तुम्ही तात्काळ कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा आणि त्यानंतर जे शेतकरी आयकर भरतात, इन्कम टॅक्स भरतात, तर अशा शेतकऱ्यांना देखील तुमचा हप्ता बंद करण्यात येत आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला आता बऱ्याच शेतकऱ्याचा हप्ता बंद करण्यात येत आहे। तर आता जर तुमचा देखील हप्ता बंद होत असेल तर तुमच्यावर देखील या ठिकाणी पैसे जमा होत नसतील तर तुम्हाला कोणती कामे करायची आहेत तर या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे बघा। तुमच्या 7/12ची जी नोंद आहे पोर्टलवरती असणं आवश्यक आहे। या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले की तुमच्या 7/12ची नोंद पोर्टलवरती असणं आवश्यक आहे, तरच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत। त्यानंतर तुम्हाला काय करायचं बघा, तुमच्या बँकेचे खाते आधार कार्डशी जोडले आहे का नाही याची खात्री देखील तुम्हाला करायची आहे। तुमचं बँकेचं खातं आधार कार्डशी लिंक नसेल तर तुम्हाला ते लवकरात लवकर लिंक करून घ्यायचं आहे। हे देखील अतिशय महत्त्वाचं काम आहे। त्यानंतर या ठिकाणी काय सांगण्यात आले बघा, जर तुम्ही ई-केवायसी केली नसेल तर तुमचा हप्ता देखील या ठिकाणी बंद केला जाऊ शकतो। त्यामुळे जर ई-केवायसी केली नसेल तर ई-केवायसी तुम्ही लवकरात लवकर करून घ्या, म्हणजे साधारण ही कामे तुम्ही करणं अत्यंत गरजेचं आहे। आता जर ई-केवायसी केली नसेल तर तुम्हाला ई-केवायसी करा। बँक खाते आधार कार्डशी लिंक नसेल तर आधार कार्डशी बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्या। त्यानंतर 7/12ची नोंद पोर्टलवरती झाली नसेल तर तुमचा अद्ययावत 7/12 या ठिकाणी पोर्टलवरती दिसत नसेल तर ही कामे देखील लवकर करून घ्या, अत्यंत आवश्यक आहे। तर अशा पद्धतीने सरकारच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांना ही कामे करण्याची सांगण्यात आलेलं आहे। आता कोणत्या शेतकऱ्याचा हप्ता बंद झाला आणि हप्ता मिळवण्यासाठी सरकारने कोणती कामे तुम्हाला करायला सांगितलेत, तुम्हाला कोणती कामे करावी लागणार हे तर तुम्हाला समजेलच। आता सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर तुम्ही ई-केवायसी केली नसेल तर तात्काळ ई-केवायसी करून घ्या, आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्या आणि 7/12 तुम्हाला नोंद पोर्टलवरती अद्ययावत करून घ्या। आता बघा, ही सगळ्यात अतिशय आवश्यक कामे आहेत, ही तुम्ही आवश्यक कामे तात्काळ करून घ्या, जेणेकरून सरकारने हप्ता वाटप सुरू केला की लगेच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील। आता दुसरा जो महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजेच कोणत्या शेतकऱ्याच्या खात्यावरती 4,000 रुपयेचा हप्ता जमा होणार, कोणत्या शेतकऱ्याच्या खात्यावरती 2,000 रुपयेचा 2,000 पेक्षा जास्त पैसे जमा होणार। तर बघा या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलेलं आहे, तर सध्या जर बघायला गेलं तर आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा केला जाणार आहे, परंतु सध्या सोशल मीडियावरती अशी चर्चा सुरू झाली आहे की या ठिकाणी 4,000 रुपयेचा हप्ता मिळणार अशी चर्चा सुद्धा सुरू झालेली आहे। आणि सोशल मीडियावरती शेतकरी वर्तुळामध्ये एकच चर्चा सुरू आहे, ती म्हणजेच नमो शेतकरी योजनेचा पुढचा म्हणजेच 8वा हप्ता यावेळी शेतकऱ्याच्या खात्यावरती 2,000 रुपये नाही तर 4,000 रुपये जमा होणार। आता कोणत्या शेतकऱ्यांना 4,000 रुपये जमा होणार ते देखील आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। या ठिकाणी आता काय सांगण्यात आले बघा, अनेकदा तांत्रिक कारणामुळे किंवा ई-केवायसी अपूर्ण असल्यामुळे काही शेतकऱ्यांना 7वा हप्ता या ठिकाणी मिळाला नव्हता, म्हणजेच काही शेतकऱ्याच्या खात्यावरती 7वा हप्ता रखडला होता। तर आता 8वा हप्ता देताना सरकार मागील थकीत हप्ता आहे आणि नवीन हप्ता असे मिळून 4,000 रुपये जमा करण्याची शक्यता आहे। म्हणजेच या ठिकाणी काही सांगण्यामध्ये आले तर काही तांत्रिक अडचणीमुळे काही शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नव्हती, तर अशा शेतकऱ्याच्या 7वा हप्ता रखडला होता। तर आता नमो शेतकरी योजनेमध्ये पात्र शेतकऱ्यांना सुद्धा ज्या शेतकऱ्याचा हप्ता रखडलेला होता, म्हणजेच पात्र असताना सुद्धा ज्या शेतकऱ्याच्या खात्यावरती 7वा हप्ता जमा झाला नव्हता, तर अशा शेतकऱ्याच्या खात्यावरती 7वा आणि 8वा हप्ता हा एकत्र देण्याचा निर्णय आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे। आता काही शेतकऱ्यांना 4,000 मिळणार आहेत, आता कोणत्या शेतकऱ्यांना 4,000 मिळणार आहेत हे तर आपण बघितलंय। त्यानंतर नेमका आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी मिळणार आपण आता या ठिकाणी बघूया। तर बघा शेतकरी मित्रांनो, आता कोणत्या शेतकऱ्यांना 4,000 रुपये मिळणार हे तुम्हाला आता समजलं असेल, म्हणजेच काही कारणासोबत पात्र असून सुद्धा तुम्हाला नमो शेतकरी योजनेसाठी पात्र असून तुम्हाला ज्या शेतकऱ्याच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता जमा झाला नव्हता, तर अशा शेतकऱ्याच्या खात्यावरती 7व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये टोटल 4,000 रुपये जमा होणार। आणि ज्या शेतकऱ्याच्या खात्यावरती आतापर्यंत नमो शेतकरी योजनेचे 7 हप्ते जमा झाले असतील तर अशा शेतकऱ्याच्या खात्यावरती फक्त 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये आता जमा होणार आहेत, हे तुम्हाला समजलं असेल। आता नेमका नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी मिळणार ते देखील आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करूया। तर अतिशय महत्त्वाची अपडेट आहे, आता थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया, लक्षपूर्वक तुम्ही पाहण्याचा प्रयत्न करा। या ठिकाणी तुम्ही बघू देखील शकता, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याबाबत सध्या अधिकृत घोषणा झाली नसली तरी विरुद्ध आणि विश्वसनीय माहितीनुसार
सूत्रानुसार आणि प्रशासकीय हालचालीनुसार 16 ते 20 जानेवारी आणि 2026 म्हणजे या दरम्यान नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वितरित होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे. म्हणजे या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आले तर 20 जानेवारीपर्यंत हप्ता तुमच्या खात्यावरती जमा होण्याची दाट या ठिकाणी शक्यता आहे. काही अहवालानुसार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि संभाव्य आचारसंहिता लक्षात घेता सरकार तुम्हाला पाहायला गेलं तर 20 जानेवारी 2026 आणि पाहायला गेलं तर यापूर्वी तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा करण्याची तयारी करत असल्याचं या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. म्हणजेच या जर राज्य सरकारने अधिकृतपणे घोषणा केली नसली तरी काही विश्वसनीय सूत्रानुसार आणि प्रशासकीय हालचालीनुसार 16 तारीख ते 20 तारीख या जानेवारी दरम्यान 2026 दरम्यान म्हणजेच या ठिकाणी 16 तारखेपासून ते 20 तारखेपर्यंत साधारणतः नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे. खरं तर सरकारने 31 डिसेंबरमध्ये हप्ता देणं अत्यंत आवश्यक होतं, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे किंवा या निवडणुका असतील, आचारसंहिता असेल, अशा काही कारणामुळे हा हप्ता वाटप करण्यासाठी उशीर होत असला तरी साधारणतः 16 ते 20 तारखेपर्यंत या ठिकाणी हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही. अशा पद्धतीचे महत्त्वाचे अपडेट आपण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. अपडेट कशा प्रकारे वाटली आणि माहिती कशी प्रकारे वाटली आम्हाला नक्की कळवा. त्यासोबतच तुमच्या इतर मित्रांसोबत देखील ही माहिती नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील माहिती बघायला मिळेल. आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्या अपडेटसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात पुढच्या व्हिडिओपर्यंत. तोपर्यंत धन्यवाद.